Good evening, student. Today we are going to discuss the last unit of our curriculum, that is the statistics. This is unit number 5. In that unit, today we are going to discuss what is the range and coefficient of range of group and ungrouped data. In the last lecture, we have already studied how to define the group data and ungrouped data. Today we are going to discuss the range. Let us see what is the definition of range. The difference between the largest and the least value in the given distribution, that is the range. Means range is nothing but the difference of largest value and the smallest value in the distribution. Means what? Let us suppose one data is given to you, and if you find the largest value and if you find the smallest value, and if you take the difference of the largest and smallest value, that defines the range. रेंज मीन्स वॉट इन बघा रेंज म्हणजे काय की हा लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यूमधला डिफरन्स आहे. आपण समजा एखाद्या शॉपमध्ये गेलो आणि शॉपकीपरला आपल्याला समजा आपल्याला एखादा मोबाईल परचेस करायचा आहे, तर आपण मोबाईल परचेस करताना आपण काय म्हणतो शॉपकीपरला की मला ह्या रेंजमध्ये दाखवा, रेंज दाखव, ह्या रेंजमध्ये दाखवा. म्हणजे आपण काय करतो तिथं जस्ट वी डिफाईन द स्मॉलेस्ट व्हॅल्यू अँड द लार्जेस्ट व्हॅल्यू. आपण म्हणताना पण बघा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, आपण मोबाईल घेताना शॉपकीपरला म्हणतो आहे की मला कमीत कमी 8,000पासून ते 15,000चा मोबाईल द्या. मग शॉपकीपरला आपण काय सांगतो आहे कमीत कमी 8,000, ज्यामध्ये इथं स्मॉलेस्ट व्हॅल्यू दाखवतो आहे म्हणजे त्याला सांगतो आहे 8,000 आणि लार्जेस्ट व्हॅल्यू किती सांगतो आपण त्याला 15,000. मग तो आपल्याला शॉपकीपर काय करतो आहे 8,000चा मोबाईल दाखवतो, 10,000चा दाखवतो आहे, 15,000चा दाखवतो आहे, 12,000 किंवा 13,000, 14,500 ह्याप्रमाणे आपल्याला 8,000पासून ते 15,000च्या रेंजमधले सगळे मोबाईल्स दाखवतो आहे. म्हणजे आपण त्याला रेंज डिफाईन करून दिले आहे, म्हणजे स्मॉलेस्ट व्हॅल्यू दिली आणि लार्जेस्ट व्हॅल्यू. म्हणजेच रेंज म्हणजे काय, रेंज इज नथिंग बट दी डिफरन्स बिटवीन लार्जेस्ट अँड दी स्मॉलेस्ट व्हॅल्यू. मग रेंजचे डेफिनेशन फॉर्म्युला काय, रेंज इज इक्वल टू L-S. अँड द कोइफिशियंट ऑफ रेंज, कोइफिशियंट ऑफ रेंज जर विचारलं असेल ह्याचा फॉर्म्युला काय L-S अपॉन L+S ह्याप्रमाणे आहे. ठीक आहे, तर बघू आपण एक एक्झाम्पल घेऊया, तुम्हाला लक्षात येईल. क्वेश्चन कसं आहे बघा, असे क्वेश्चन्स 2-2 मार्काला विचारतात बोर्डच्या एक्झाममध्ये. फाइंड रेंज अँड कोइफिशियंट ऑफ रेंज ऑफ द डेटा. हा डेटा तुम्हाला दिलेला आहे, डेटा इज गिवन टू यू 12, 31, 48, 9, 7, 55, 22 and 11. Here largest value L. What is the largest value among this data? 55. 55 is the largest value. Smallest value, yes, smallest value is 7. Now range is equal to L-S. Range is equal to L-S. Largest value is 55 minus smallest value is 7. When we take the difference of these two numbers, we get 48. This is the range. ठीक आहे, म्हणजे आपल्याला 55मधून 7 जर मायनस केला तर 48 येईल. ठीक आहे, सिमिलरली यू कॅन फाइंड द कोइफिशियंट ऑफ रेंज. कोइफिशियंट ऑफ रेंज L-S upon L+S. So L is 55 minus 7. So this is 55 plus 7, which gives you 48 by 62. You can take the division of 48 by 62. या दोघांचं तुम्ही डिव्हिजनसुद्धा घेऊ शकताय. दॅट गिव्स यू द कोइफिशियंट ऑफ रेंज. बघा रेंज म्हणजे एक लक्षात ठेवा सिम्पल डेफिनेशन आहे. जो डेटा आपल्याला दिलेला आहे त्या डेटामध्ये लार्जेस्ट व्हॅल्यू फाइंड आउट करा, स्मॉलेस्ट व्हॅल्यू फाइंड आउट करा, दोघांचा डिफरन्स घ्या, रेंज येईल. आणि कोइफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला काय L-S अपॉन L+S. एलची व्हॅल्यू पुट करा, एसची व्हॅल्यू पुट करा, 48/62. ह्या दोघांचं डिव्हिजन घ्या, काय तर जे आन्सर येईल पॉईंटमध्ये दॅट विल बी अवर फायनल आन्सर. किंवा तुम्ही 48/62 सुद्धा ठेवू शकता. ठीक आहे, पुढचा आपण एक एक्झाम्पल बघूयात. Now let us see another example. It is asked in the examination for 3 marks. Find range and coefficient of range of the following data. The data is given to you. That is the class intervals are given to you and corresponding frequencies also given to you. Now here you can observe the class intervals are not continuous. Here the class intervals are discontinuous. How can you can observe? Because this class intervals start from the 10 to 19 and the next class intervals start from the 20 to 29. You can observe there is a gap. ह्या दोघांमध्ये गॅप आहे, 1चा गॅप आहे. ठीक आहे, कंटिन्युअस इंटरवल म्हणजे आपण कसं बघितलं आहे 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 60. These are the continuous class intervals because there is no any gap. But here the gap is 1.
इथं बघा 2 सक्सेसिव्ह क्लास इंटरवलमध्ये एकचा गॅप आहे. सो दिस इज द डिसकंटिन्युअस इंटरवल. आवर फर्स्ट एम इज टू रिमूव्ह दिस गॅप. आपला फर्स्ट एम काय आहे, ह्यामधला जो गॅप आहे तो गॅप आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. तर रिमूव्ह करण्यासाठी आपला फॉर्म्युला काय, करेक्शन फॅक्टर. ह्याला आपण करेक्शन फॅक्टर म्हणतो आहे. लास्ट आपण व्हिडिओमध्ये बघितलं किंवा लास्ट आपण लेक्चरमध्ये स्टडी केला आहे हाऊ टू फाइंड द करेक्शन फॅक्टर. करेक्शन फॅक्टर इज नथिंग बट द गॅप बिटवीन 2 सक्सेसिव्ह क्लास इंटरवल्स. या 2 सक्सेसिव्ह क्लास इंटरवलमधला गॅप किती आहे, 1. 1चा गॅप आहे त्याला डिवायडेड बाय 2 करा, म्हणजे आपला करेक्शन फॅक्टर किती येतो आहे, 0.5. आपण हा करेक्शन फॅक्टर कसा अप्लाय करतो आहे, वी सबट्रॅक्ट दी करेक्शन फॅक्टर फ्रॉम द लोअर लिमिट अँड ॲड टू द अप्पर लिमिट. आपण काय करतो आहे, हा जो करेक्शन फॅक्टर आपण फाइंड आउट केला आहे तो सगळ्या लोअर लिमिटमधून सबट्रॅक्ट करतो आहे आणि अप्पर लिमिटमध्ये ॲड करतो आहे. ह्या लोअर लिमिट म्हणजे फर्स्ट नंबर, अप्पर लिमिट म्हणजे सेकंड. एखादा क्लास इंटरवल तुम्हाला दिला असेल, समजा 20 to 29 हा क्लास इंटरवल आहे. ह्यातली फर्स्ट व्हॅल्यू इंडिकेट्स दी लोअर लिमिट, द सेकंड व्हॅल्यू इंडिकेट्स दी अप्पर लिमिट. तर आपण हा करेक्शन फॅक्टर लोअर लिमिटमधून सबट्रॅक्ट करा, अप्पर लिमिटमध्ये ॲड करायचं आहे. प्रत्येक क्लास इंटरवलमध्ये लोअर लिमिट सबट्रॅक्ट अप्पर लिमिट ॲड करायचं आहे. फ्रिक्वेन्सीज ॲज इट इज राहणार आहे. ठीक आहे, या फ्रिक्वेन्सीजला काय फरक पडणार नाही. कसं फरक पडणार नाही बघा सांगतो आहे. समजा तुम्ही मगाशी मी मोबाईलचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे. समजा 8,000 ते आपण 15,000साठी त्याला डिफाईन करून दिलं होतं. तो आपल्याला 8,000चे 10 मोबाईल दाखवेल, 9,000चे 15 मोबाईल दाखवेल, किंवा 12,000चे 5 मोबाईल दाखवेल, 15,000चे 4 मोबाईल दाखवेल. पण आपल्या रेंजमध्ये काय फरक पडलं का, आपली रेंज 30 राहिलेली आहे. आपल्याला तो दाखवत आहे 8,000 ते 15,000च्या रेंजमधलेच, पण नंबर ऑफ मोबाईल्स तो जास्त दाखवत आहे. त्यामुळे त्या फ्रिक्वेन्सीला पण काय मॅटर करणार नाही आहे. जे आपल्याला क्लास इंटरवल दिलं आहे तो आपल्याला मॅटर करणार आहे. ठीक आहे, तर आपण करेक्शन फॅक्टर फाइंड आउट केलं आहे. तर आपण आता नवीन क्लास इंटरवल्स लिहूयात. तर कसं करणार बघा, आपण काय केलं आहे, ह्या लोअर लिमिटमध्ये आपण काय करतो, सबट्रॅक्ट करतो. 10मधून जर तुम्ही 0.5 जर मायनस केलात 9.5, ह्या अप्पर लिमिटमध्ये 0.5 जर केलात तर 9.5. सेम इथं असंच करा. लोअर लिमिट सबट्रॅक्ट जर केला तर 19.5, 29मध्ये ॲड केलं तर 29.5. दिस इज द 29.5 टू 39.5, 39.5 टू 49.5, 49.5 टू 59.5. नाऊ यू कॅन ऑब्झर्व द क्लास इंटरवल्स आर कंटिन्युअस. बघा इथं क्लास इंटरवल आपले कंटिन्युअस आहेत. 19.5ला संपला, 19.5ला स्टार्ट झाला आहे, 29.5ला स्टॉप झाला, 29.5पासून स्टार्ट झालेला आहे. दिस इज कॉल्ड द कंटिन्युअस क्लास इंटरवल्स. नाऊ यू कॅन डिफाईन दी रेंज अँड कोएफिशियंट ऑफ रेंज. Now here you can observe the smallest value in the class interval is 9.5. बघा smallest value 9.5 आहे and largest value is 59.5. So what is the largest value? That is the 59.5 minus what is the smallest value? That is the 9.5. So this is 9.5. So this will be equal to 50. When we take the subtraction of 59.5 to 9.5 you get the 50, म्हणजे ह्या दोघांचा डिफरन्स 50 येईल. ओके, सो द रेंज ऑफ द गिवन डेटा इज 50. ह्याचा रेंज किती आलेला आहे, 50 आलेला आहे. आता कोइफिशियंट ऑफ रेंज फाइंड आउट करूयात. द लार्जेस्ट व्हॅल्यू इज 59.5 मायनस द स्मॉलेस्ट व्हॅल्यू इज 9.5 डिवायडेड बाय दिस इज द 59.5 प्लस 9.5. या दोघांचा सबट्रॅक्ट जर केला तर 50 आता जस्ट आपण फाइंड आउट केला आहे, अँड डिवायडेड बाय दिस इज 69. बघा 59.5 प्लस 9.5 ॲड करा. या 59.5मध्ये हा 0.5 जर ॲड केला तर 60 होतो. 60 प्लस 9 दॅट इज 69. वेन वी टेक द डिव्हिजन ऑफ 50 अँड 69 वी गेट 0.7246. दिस इज अवर कोइफिशियंट ऑफ रेंज. इन दिस वे वी हॅव कॅल्क्युलेटेड दी रेंज अँड कोइफिशियंट ऑफ रेंज. बघा लक्षात ठेवा, क्लास इंटरवल जर डिसकंटिन्युअस दिलं असेल तर आपला फर्स्ट एम आहे त्या क्लास इंटरवल्सला कंटिन्युअस करा. एकदा जर कंटिन्युअस झाले तर त्यानंतर तुम्ही स्मॉलेस्ट व्हॅल्यू आणि लार्जेस्ट व्हॅल्यू फाइंड आउट करा. ह्या दोघांचा डिफरन्स घ्या. तो डिफरन्स म्हणजे तुम्हाला काय येणार आहे, दॅट विल गिव्ह दी रेंज अँड कोइफिशियंट ऑफ रेंज. ओके, समजा एक एक्झाम्पल अजून एक सांगतो आहे तुम्हाला. इथं एक रफली आयडिया देतो आहे. समजा आपण एखादा शर्ट खरेदी करण्यासाठी गेलो असं सपोज करूयात आपण. ठीक आहे, आपण शर्टची साईज सांगितली. ठीक आहे, समजा 30 साईज सांगितली, 32, 34, 36 अँड 38. ओके, हे शर्टचे साईज आहेत. मग हे 30 साईजचे शर्ट 5 आपल्याला दाखवलं आहे सपोज करू. 32 साईजचे आपल्याला त्यांनी 6 शर्ट दाखवलं आहे. 34 साईजचे 2 दाखवलं आहे. 36 साईज दाखवलं आहे आणि 38चे 5 शर्ट दाखवलं आहे आपण असं सपोज करूया. आणि असा डेटा दिला आणि तुम्हाला जर प्रश्न विचारला असेल फाइंड द रेंज अँड कोइफिशियंट ऑफ रेंज. बघा, तर ह्या डेटाशी आपण डील केलं पाहिजे. हे करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज आहेत.
म्हणजे 30 साईजचे 5 दाखवला, हे त्यांनी अजून 10 दाखवू दे तरी आपल्याला काय फरक पडणार नाही. 32 साईजचे अजून त्यांनी 100 आपल्याला शर्ट दाखवू दे, आपली साईज बदलली आहे का नाही. आपण काय सांगितलं, आपल्याला 30 ते 38 ह्या रेंजमधले शर्टाची साईज आपण त्याला सांगितलेलं आहे. म्हणजे आपण साईज कमीत कमी साईज 30 सांगितले, जास्तीत जास्त आपण 38 सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या साईजमध्ये फरक पडणार नाही आहे, हे आपण रेंज सांगितलं आहे. त्यामुळे द स्मॉलेस्ट व्हॅल्यू एल इज 30 एस इज 30 अँड लार्जेस्ट व्हॅल्यू इज 38. मीन्स द लार्जेस्ट व्हॅल्यू इज 38 अँड द स्मॉलेस्ट व्हॅल्यू इज 30. ह्या बघा, ह्या फ्रिक्वेन्सीज रेंज काढताना फ्रिक्वेन्सीज ज्या आहेत, ह्या फ्रिक्वेन्सीज आपण काहीच विचार करायचं नाही. आपल्याला जे व्हॅल्यूज दिले आहेत, क्लास इंटरवल दिला आहे किंवा एक्सायच्या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, ह्या व्हॅल्यूशी तुम्ही रिलेटेड राहायला पाहिजे. तर दिस एक्झाम्पल फॉर युअर homework. So just to find the range and coefficient of range of this data. Okay, in this way we have concluded how to find the range and coefficient of range of any distribution. Thank you very much.